नमस्कार. मावळ लायब्ररीमध्ये मी रामदास वाडीकर. मावळ पंचायत समितीच्या उपसभापतीपदी साहेबराव कारके यांची निवड झाली. मागील पंचवर्षीय निवडीमध्ये ते मावळ पंचायत समिती सदस्य होते. मावळ तालुका पंचायत समितीच्या गटनेतेपदाचा देखील त्यांना अनुभव आहे. साहेबराव कारके यांचं बालपण वडगाव शहरामध्ये गेले. वडगावच्या रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे ते विद्यार्थी आहेत. डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्तानं त्यांनी वडगावच्या बाजारपेठेतनं कित्येक वेळा डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटलांचा जयघोष केला. त्याच वडगावच्या बाजारपेठेत, त्याच मावळ पंचायत समितीच्या चौकात त्यांनी 2 वेळा पंचायत समितीच्या उमेदवारीचा अर्ज भरला. 2 वेळा विजयाची मिरवणूक झाली आणि आत्ता ते मावळ पंचायत समितीच्या उपसभापतीपदी त्यांची निवड झाली. आज त्यांचा पदग्रहण सोहळा आहे. अण्णा, तुमचं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. आम्हा सगळ्या मित्रांना यासाठी आनंद आहे की तुम्ही रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी आहेत, आमच्या शाळेचे विद्यार्थी आहेत. आमच्या शाळेचे विद्यार्थी तालुक्याचे उपसभापती झाले, याच्यापेक्षा आनंद वेगळा नाही आहे. काय तुमच्या सगळ्या विकासाचं स्वप्न, काय विकासाची ब्ल्यूप्रिंट? नक्कीच सभापती उपसभापतीपदी सुनीताताई येवले व माझी उपसभापती निवड झाली. नक्कीच आम्हाला हा आनंद आहे. माननीय मावळ तालुक्याचे जनसेवक आमदार आदरणीय सुनील अण्णा शेळके यांच्या मार्गदर्शनाने हे देदीप्यमान यश सर्व तालुक्याला आनंद घेणारा असं मिळालेलं आहे. आणि नक्कीच आनंद होत असताना आपण न्यू इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी असा जो उल्लेख केला, नक्कीच मला अभिमान वाटतो. आपण सगळेच न्यू इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी आहे. 1987, 88, 89 म्हणजे 7वी, 8वी, 9वी असे 3 वर्ष मी ह्या न्यू इंग्लिश स्कूलच्या शाळेत इथे होतो आणि तो नक्कीच आनंद आहे. आणि पोटो महाराजांच्या आशीर्वादाने मला दुसऱ्यांदा संधी मिळाली असताना मावळ तालुक्यात विविध विकास कामे करत असताना विशेष करून सुनील अण्णांनी घरकुल योजनेतनं करणं अधिकचं लक्ष दिलं. प्रशासक गेली 4 वर्ष प्रशासक असताना सुनील अण्णांनी BDO साहेब असतील, आदरणीय देशमुख साहेब तहसीलदार साहेब असतील, यांच्याकडून 800 घरकुल मंजूर करून घेतली. काही ठिकाणी जागा उपलब्ध नसताना सुद्धा अण्णांनी जागा उपलब्ध करून दिली. म्हणजे खऱ्या अर्थाने हा विकास हा मानला जाईल. रस्ते, पाणी, लाईट ह्या योजना सुनील अण्णांच्या माध्यमातून चालू आहे. पण शेवटच्या घटकापर्यंत ज्या माणसाला उपयोग होईल अशी कामं सुनील अण्णांनी या तालुक्यात केलेली आहे आणि त्यांचा कार्याचा झंझावात चालू आहे. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय सभापतीताई असतील, मी असेल, आमचे सर्व सदस्य असतील, आम्ही ही विकास कामाची घोडदौड अशी चालू ठेवणार आहोत. 30 वर्षानंतर राष्ट्रवादी सत्ता आली आणि 9 वर्षानंतर तालुका पंचायत समितीला उपसभापतीपद मिळाले. आरोग्य, शिक्षण या सगळ्या समस्या आहेत. मग ग्रामसेवकांची संख्या कमी आहे, शिक्षकांची संख्या कमी आहे, आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. हे सगळं आव्हान कसे पेलणार? आता शिक्षकांची गेली 750 शिक्षक आहेत. त्याची संख्या खरं तर 750 पाहिजे. म्हणजे 100 शिक्षक कमी आहेत. विस्तार अधिकारी असतील, ग्रामसेवक असतील, ह्या नक्कीच आता प्रशासक संपल्यानंतर आता जिल्हा परिषद कारभार असेल, पंचायत समितीचा कारभार हा खऱ्या अर्थाने चालू झालेला आहे. आणि आता त्या जागा लवकर भरण्याचा आमचा मानस आहे आणि त्या लवकर भरल्या जाईल. म्हणजे कामालाही त्या अर्थाने खऱ्या अर्थाने गती मिळेल. ग्रामीण भागातला सर्वांगीण विकासाबरोबर म्हणताना उंबऱ्याच्या बाहेरचा विकास आणि उंबऱ्याच्या आतला विकास अशी भूमिका पंचायत समितीला बाजवायला लागते. त्यासाठी कसे प्रयत्न असणार आहेत? नक्कीच सगळ्यांच्या सहकार्यातनं आपण ह्या प्रयत्न करून ह्या गोष्टी विकासाला कशा जास्तीत जास्त प्रयत्न होईल ते आम्ही करणार आहोत. आपली या तालुक्याच्या उपसभापती निवड झाल्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन. मावळ सत्य लायब्ररीशी बोलल्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. खूप मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.